आपल्या पहिल्या पुरस्कार प्राप्त मुक्ता यांची सगळ्यात आधी आपण चित्रफित बघणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यांना आमंत्रित करणार आहोत। एका झुरळाला किंवा पालीला पाहून घाबरणारी किमान एक स्त्री तरी प्रत्येकाच्या घरात असते। पण बुलढाण्याच्या वनिता बोराडे याला अपवाद आहेत, कारण त्या आहेत सर्पमैत्रीण। देशातली पहिली सर्पमैत्रीण। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा साप पकडला होता। गेल्या 30 वर्षात त्यांनी जवळपास 51,000 विषारी आणि बिनविषारी सापांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलंय। मेहकरमध्ये एका घराच्या बाहेर असलेल्या वारुळात एक भला मोठा साप अनेकांना दिसला होता। तो पकडण्यासाठी बोराडे यांना बोलवण्यात आलं। त्या वारुळाजवळ साप पकडत असताना त्याच वारुळातून लागोपाठ 18 साप निघाले। मात्र वनिता यांनी न घाबरता सगळ्या सापांना पकडून सुखरूपपणे जंगलात सोडलं। एकाच वेळी 18 साप पकडण्याचा तो त्यांच्या आयुष्यातला पहिला विक्रम होता। त्याच दिवशी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणखी 14 साप पकडत एकाच दिवशी 32 साप पकडण्याचा आणखी एक नवा विक्रम केला। या विक्रमाची नोंद गिनीज बुक, एशिया बुक, लिम्का बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली। 2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वन्यजीव नारी शक्ती पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। भारतीय डाक विभागानं वनिता बोराडे यांचं टपाल तिकीट जारी करून त्यांचा आगळा वेगळा सन्मानही केला। गेल्या 30 वर्षात त्यांनी शाळांमध्ये 3 लाखांपेक्षा अधिक कार्यशाळा आयोजित करत सापांविषयी जनजागृती केली आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेत न्यूज 18 लोकमत त्यांना सन्मानित करत आहे। आम्ही तर झुरळ आणि पालीला पण घाबरतो बाबा, पण आपण आमंत्रित करूया बुलढाण्याच्या वनिताताईंना। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। 51,000 साप त्यांनी आतापर्यंत पकडलेत। सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण वनिताताईंचा सन्मान करणार आहोत। सोनालीताई सन्मान चिन्ह प्रदान करतील आणि सुरेशजी सन्मानपत्र प्रदान करतील। वनिताजी अभिनंदन। एका वेगळ्या क्षेत्रातला तुमचा हा प्रवास आणि ही वाटचाल आहे। सुरुवात कुठून झाली? मी वयाच्या 10व्या वर्षापासून साप पकडते, कारण आमचा भाग थोडासा ग्रामीण भाग असल्यामुळं जी माझी बालमित्र होते ते आदिवासी गौड आणि बंजारा समाजचे मित्र होते, मित्रमैत्रिणी। त्यांना जंगलामध्ये जे त्या ॲक्टिव्हिटी करायचे म्हणजे झाडावर चढणे, नदीमध्ये उड्या घेणे, प्राण्यांसोबत खेळणे, हरण असो किंवा आणखी जे ससा वगैरे जे जंगलातले प्राणी आहेत त्यांच्यासोबत खेळणे। त्यासोबतच ते नदीमध्ये माशांचे जाळे टाकायचे माशा पकडण्यासाठी। त्यासोबत ते पाण्यातले सापसुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकून यायची। तर त्यांच्यासोबत त्यांना सवय होती की ते साप पकडून पाण्यामध्ये सोडून द्यायची आणि मासे पकडून घ्यायचे। त्यानंतर मग त्यांचं असं बघून बघून मी सुद्धा ते पाण्यातले साप पकडायला शिकले। वाह वाह, तुमच्या धाडसाची खरंच दाद द्यायला हवी। थँक्यू, धन्यवाद सर। तुमच्या पुढच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आणि ही कथा ऐकून, ही कहाणी ऐकून तुम्हाला काय वाटलं? बापरे, मला जेव्हा कळलं इथे आल्यानंतर की मला अशा व्यक्तिमत्वाला अवॉर्ड द्यायचं आहे, मला असं झालं की हे मला कोणतरी काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, कारण की मी स्वतः इतकी प्रचंड घाबरते। कारण मी आता नुसते हे चित्र बघितले तर मला खात्री आहे की मी नुसती चित्र बघितली तरी रात्री स्वप्नात आता माझ्या साप येणार आहेत आणि माझी कंप्लीट बोलती बंद होणार आहे। पण खरंच खूप कौतुकास्पद आहेत की अशी प्रकारची व्यक्तिमत्व आहेत, अशा काही महिला आहेत ज्या फार वेगळे कार्य करत असतात आणि ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं आम्हाला खूप काही आहे। आम्ही ज्या व्यक्तिरेखा चित्रपटांमधनं करतो त्या खोट्या असतात, पण ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे रादर दॅन आमच्याकडनं शिकण्यापेक्षा। सो मला खूप छान वाटलं की त्यांना आज हे मला अवॉर्ड द्यायला मिळालं आणि त्याकरता मी खरंच तुमची खूप आभारी। आणि अशा प्रकारचे अवॉर्ड्स तुम्ही करताय हे खरंच खूप कौतुकास्पद आहे। ह्यामुळे आम्हाला आणि आमच्यासारख्या बऱ्याच जणांना जे हा कार्यक्रम बघतील त्यांना ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांविषयी खूप माहिती मिळेल आणि खूप काही शिकायला मिळेल।